Hello student, let's start our today's lecture. तर लास्ट टाइम आपण बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन स्टडी करत होतो. म्हणजे पर्टिक्युलर स्पेक्ट्रल लाईनच्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे हा बोहरनं डिराईव्ह केलेला आहे अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज बोहर्स फॉर्म्युला. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन हायड्रोजन लाईक ॲटम. ओके, consider an electron revolving in hydrogen like atom. Let m is the mass of electron, E is the charge of electron, epsilon naught is the permittivity and h is the Planck's constant. आता बघा, बाय बोहर थर्ड पॉस्ट्युलेट वापरूया. म्हणजे बोहर्स फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी बोहर्स थर्ड फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. बाय बोहर्स थर्ड फॉर्म्युला, थर्ड पॉस्ट्युलेट, ओके, बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेट प्रमाणे एनर्जी कधी रिलीज होते? व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम द आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट. आणि किती एनर्जी रिलीज होते? डिफरन्स ऑफ एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन इन टू ऑर्बिट्स. आणि ती एनर्जी कशाच्या स्वरूपात रिलीज होते? फोटॉनच्या स्वरूपात. सो बाय बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट, एनर्जी ऑफ फोटॉन म्हणजे काय असतं? एनर्जी ऑफ फोटॉन इमिटेड, एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एनर्जी in outer orbit minus energy in inner orbit. ओके, एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला आहे एच न्यू. एच न्यू एनर्जी इन आउटर ऑर्बिट म्हणजे आपण त्याला EN असं म्हणणार, मायनस एनर्जी इन इनर ऑर्बिट म्हणजे EP. So this is the formula for Bohr's third postulate. H nu is equal to En minus EP. But energy in nth orbit चा फॉर्म्युला काय बघा? एनर्जी इन nth ऑर्बिट, En चा फॉर्म्युला आहे मायनस m e raised to 4z square अपॉन 8 epsilon naught square n square h square. बरोबर. अँड एनर्जी इन पीथ ऑर्बिट किती होणार आहे बघा? एनर्जी इन पीथ ऑर्बिट म्हणजे हे डेरिव्हेशन करायला एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. एनर्जी इन पीथ ऑर्बिट इज इक्वल टू मायनस m e raised to 4z square डिवायडेड बाय 8 epsilon naught square n ऐवजी आता p स्क्वेअर येणार आणि h स्क्वेअर. आता या दोन्ही व्हॅल्यू इथं ठेवूया. So therefore h nu is equal to energy in next orbit is minus m e raised to 4z square divided by 8 epsilon naught square n square h square, okay, minus in bracket, okay, is only energy in nth orbit. Energy in pth orbit minus energy in pth orbit म्हणजे मायनस होणार m e raised to 4z square divided by 8 epsilon naught square p square h square. सो एच न्यू इज इक्वल टू, याच्यामध्ये कॉमन टर्म जे आहे ते ॲज बाहेर सगळ्या काढूया. दॅट इज m e raised to 4z square divided by 8 epsilon naught square h square. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये राहणार आहे आता मायनस मायनस प्लस प्लस 1 बाय पी स्क्वेअर होणार. ती टर्म अगोदर लिहूया. 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय हे मायनस 1 बाय एन स्क्वेअर नंतर लिहूया. ओके, आता स्पेक्ट्रल लाईनचा फॉर्म्युला म्हणजे वेव्हलेंथचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. वेव्हलेंथचा फॉर्म्युला हा झाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येणार. ओके, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर या पद्धतीने येणार आहे. बट न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? सी बाय लॅम्बडा असतं ना. अँड देअरफोर एच सी बाय लॅम्बडा इज इक्वल टू, ओके, एच ॲज इट इज न्यू फक्त रिप्लेस केलेला आहे सी बाय लॅम्बडा. एच सी बाय लॅम्बडा इज इक्वल टू m e raised to 4z square divided by
8 epsilon naught square h square. पीथ ऑर्बिट मध्ये एनर्जी पी स्क्वेअर आहे ना, पीथ ऑर्बिट मधली एनर्जी काढायला पी स्क्वेअरच पाहिजे ना. h square in bracket 1 by p square minus 1 by n square. आता बघा याच्यावरून 1 बाय लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येणार बघा. 1 बाय लॅम्बडा HCRHS ला न्यावा लागेल. m e raised to 4 डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h क्यूब इंटू c. 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h इकडे जाणार, h क्यूब होणार आहे, c देखील डिनॉमिनेटरला येणार आहे c. ओके, z स्क्वेअर सेपरेट लिहितो इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय n स्क्वेअर. डेरिव्हेशन खूप इझी आहे, फक्त व्हॅल्यूज तुम्हाला व्यवस्थित लिहून त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करावे लागतील. डेरिव्हेशन मध्ये काय एच न्यू इज इक्वल टू en मायनस ईपी हीच फर्स्ट स्टेप आहे आणि त्याच्यामध्ये en ची व्हॅल्यू आणि ईपी ची व्हॅल्यू ठेवायची आहे. en ची व्हॅल्यू आणि ईपी ची व्हॅल्यू फक्त ठेवावी लागेल. त्याच्यासाठी एनर्जीचा फॉर्म्युला फक्त तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. आता इथं m e raised to 4 अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h क्यूब c हे सगळं जे आहे ना ते एक कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. आणि त्या कॉन्स्टंटला काय म्हटलं जातं, रीडबर्ग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. काही वेळेला हा रीडबर्ग कॉन्स्टंटचा फॉर्म्युला देखील तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. m e raised to 4 अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h क्यूब इंटू c याला कॅपिटल R म्हटलं जातं, दॅट इज रीडबर्ग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज रीडबर्ग कॉन्स्टंट. आणि या रीडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते बघा. रीडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 1.097 इंटू 10⁻⁷. 1.097 इंटू 10⁻⁷. आणि याचं युनिट येतं पर मीटर. पर मीटर येतं किंवा त्याला मीटर रेस टू -1 लिहू शकतो आपण. मीटर रेस टू -1 रीडबर्ग कॉन्स्टंट. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला आता होणार 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला वापरून ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जम्प करतो, म्हणजे nth ऑर्बिटमधून pth ऑर्बिटमध्ये जम्प करतो, त्यावेळी बाहेर पडणाऱ्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला येणार आहे. ओके, बाहेर पडणारी वेव्हलेंथ या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने काढू शकतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज बोहर्स फॉर्म्युला. This is called as Bohr's formula for the spectral line. लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा इथं जस्ट रिव्हिजन बघा. बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन कसा फाइंड आउट करायचा आहे. तर याच्यामध्ये फक्त बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट वापरायचं आहे. बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगतं, तर एनर्जी इन आउटर ऑर्बिट मायनस एनर्जी इन इनर ऑर्बिट इज इक्वल टू एनर्जी ऑफ काय असतं, फोटोन असतं. सो एच न्यू इज इक्वल टू काय असतं, en मायनस ईपी असतं. एच न्यू इज इक्वल टू en मायनस ईपी. एनर्जी इन नेक्स्ट ऑर्बिट किती असते, मायनस m e raised to 4 z स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. आणि एनर्जी इन पीथ ऑर्बिट असते m e raised to 4 z स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर p स्क्वेअर h स्क्वेअर. आणि ते व्हॅल्यू फक्त इथे ठेवलेले आहेत. प्लसची व्हॅल्यू अगोदर लिहिली, मायनसची व्हॅल्यू नंतर लिहिली. ओके, आणि अशा प्रकारे लॅम्बडाचा जो फॉर्म्युला आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर लॅम्बडाचा फॉर्म्युला येतो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. याला बोहर्स फॉर्म्युला फॉर स्पेक्ट्रल लाईन ओके असं म्हटलं जातं. हा फॉर्म्युला वापरून इलेक्ट्रॉन हायड्रोजन लाईक ॲटम मध्ये nth ऑर्बिट मधून pth ऑर्बिट मध्ये जम्प केल्यानंतर किती वेव्हलेंथ इमिट होणार हे आपण फाइंड आउट करू शकतो. and therefore this is called as Bohr's formula. Okay, therefore this is called as Bohr's formula. आता
ज्यावेळी इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी काही स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात, सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात, बरोबर. त्या स्पेक्ट्रल लाईन कुठल्या कुठल्या सिरीजचे आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स त्यावेळेला एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो, एक्सप्लेन डिफरंट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. डिफरंट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. एक्सप्लेन different series of spectral line. Different series of spectral lines. तर या डिफरंट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन कुठल्या कुठल्या आहेत बघा. फर्स्ट आहे दॅट इज लायमन सिरीज. फर्स्ट आहे लायमन सिरीज. सेकंड इज द बाल्मर सिरीज. ओके. थर्ड is the Paschen series. Paschen series. And fourth, bracket series. आणि फिफ्थ आहे फंड सिरीज. सो फिजिक्स मध्ये एकूण 5 सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स तुम्हाला दिलेले आहेत. याच्यातली कुठलीही एक लाईन एक्सप्लेन करायला येऊ शकते तुम्हाला. ओके, बोर्ड एक्झाम मध्ये. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फंड सिरीज. ओके. लायमन, बाल्मर, पाश्चन हे सायंटिस्टची नावं आहेत. त्यांनी हायड्रोजन स्पेक्ट्रम स्टडी केला आणि त्याच्यामध्ये काही ठराविक लाईन्स शोधून काढलेल्या आहेत. त्या लाईन्स कधी इमिट होतात, कुठल्या ट्रान्झिशनमुळे तयार होतात हे शोधून काढलेलं आहे आणि म्हणून त्याला लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज असं म्हटलंय. आता या ज्या सिरीज आहेत ते बोहरचं ॲटॉमिक मॉडेल यायच्या अगोदर या सिरीज तयार झालेल्या आहेत, लक्षात घ्या. बोहरचा नंतर बोहरनं ते एक्सप्लेन केलेलं आहे, लक्षात घ्या. या सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन कशा इमिट होतात. लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज अँड द फंड सिरीज. ओके. आता लायमन सिरीज म्हणजे काय लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल लायमन सिरीज म्हणजे काय. तर लायमन सिरीज म्हणजे काय, तर सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन इमिटेड ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू दी फर्स्ट ऑर्बिट. ज्यावेळी इलेक्ट्रॉन कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी ज्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात त्याला ती जी सिरीज आहे, ओके, त्या सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन जी आहे त्याला काय म्हणायचं, लायमन सिरीज. डेफिनेशन बघा. सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स प्रोड्युस्ड ड्यू टू series of spectral lines produced due to transition of electron. Series of spectral line produced due to transition of electron from any outer orbit to series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as Lyman, ओके, सिरीज. इज कॉल्ड एज लायमन सिरीज. लक्षात आलं. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी ज्या स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात त्या लाईनची जी सिरीज आहे त्याला लायमन सिरीज असं म्हणायचं. डेफिनेशन लक्षात ठेवायला सिंपल आहे. सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स प्रोड्युस्ड ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट.
series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as Lyman series. ओके, म्हणजे फॉर लायमन सिरीज n आणि p चे व्हॅल्यू काय येणार बघा. फॉर लायमन सिरीज p ची व्हॅल्यू येते 1, कारण प्रिव्हियस ऑर्बिट, कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प करणार आहे इलेक्ट्रॉन, फर्स्ट ऑर्बिटमध्ये. आणि n ची व्हॅल्यू आता कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये, म्हणजे आउटर ऑर्बिटची व्हॅल्यू जी आहे ती 1 च्या बाहेरची येणार आहे. म्हणजे किती येणार आहे, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. So series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as Lyman series. For Lyman series p is equal to 1 येणार आणि n is equal to 2, 3, 4, 5 या पद्धतीने अप टू इन्फिनिटी येणार आहे. मग लायमन सिरीज साठी बोहर्स फॉर्म्युला काय येणार बघा. Bohr's formula for Lyman series. Bohr's formula for Lyman series काय येणार, 1 by lambda is equal to r in bracket. कारण या सगळ्या सिरीजच्या, सगळ्या ज्या सिरीज आहेत, लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फंड सिरीज, या सगळ्या हायड्रोजन ऍटम साठी आहेत. लक्षात घ्या, हायड्रोजन ऍटमच्या सिरीज आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे झेड ची व्हॅल्यू 1 येणार आहे. त्याच्यामुळे आर झेड स्क्वेअर, ब्रॅकेटच्या बाहेर काय होतं, आर इंटू झेड स्क्वेअर होतं ना, आर इंटू झेड स्क्वेअर. तर त्याच्याऐवजी फक्त आर इन ब्रॅकेट काय येणार, 1 बाय, आता अगोदर फॉर्म्युला लिहितो, 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर, म्हणजे लॅम्बडा ऑफ लायमन सिरीज येणार आहे आर इन ब्रॅकेट 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. ओके, वेर एन ची व्हॅल्यू जी आहे ती 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने असणार आहे. तर हा लायमन सिरीजचा बोहर्स फॉर्म्युला येणार आहे. लक्षात आलं का बघा, खूप सिंपल आहे. Series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as Lyman series. Lyman series साठी झेड स्क्वेअर येणार नाही, कारण का हे सगळ्या सिरीज फक्त हायड्रोजन ऍटमशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळं हायड्रोजन ऍटमला झेड ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. त्याच्यामुळे झेड स्क्वेअर लिहायची गरज नाही. लक्षात आलं, आर इन ब्रॅकेट फक्त येणार आहे. बाकीच्या ऍटमसाठी बोहर्स फॉर्म्युला असतो आर इंटू झेड स्क्वेअर. ओके, सो बोहर्स फॉर्म्युला फॉर लायमन सिरीज येणार 1 बाय लॅम्बडा आर झेड स्क्वेअर लिहायची इथं गरज नाही. पुन्हा एकदा सांगतोय, कारण झेड इज इक्वल टू 1. हायड्रोजन ऍटमच्या सगळ्या सिरीज आहेत या, इतर ऍटमच्या नव्हे. सो 1 बाय लॅम्बडा आर इन ब्रॅकेट 1 बाय पी स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. सो 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय एन स्क्वेअर. आता इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याच्यातली लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, लायमन सिरीजची लॉंगेस्ट वेव्हलेंथ काय असणार आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काय असणार आहे. ओके, तर काही वेळेला याचे देखील एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, तर आता याची लॉंगेस्ट वेव्हलेंथ काय येणार बघा. याच्यामध्ये लॉंगेस्ट वेव्हलेंथ, लॉंगेस्ट वेव्हलेंथ किंवा याला काय म्हटलं जातं, फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज. लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजेच फर्स्ट लाईन, कुठल्याही सिरीजची फर्स्ट लाईन. ओके, काही वेळेला लॉंगेस्ट वेव्हलेंथ असा वर्ड दिला जातो किंवा फर्स्ट लाईन असं विचारलं जातं. लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजेच फर्स्ट लाईन. आता लॉंगेस्ट वेव्हलेंथ, आता वेव्हलेंथ आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ इमिट करण्यासाठी इलेक्ट्रॉन आता फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे. आता सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करणार का इन्फिनिटी पासून फर्स्ट मध्ये जम्प करणार हे अगोदर ठरवावं लागेल लॉंगेस्ट वेव्हलेंथ तयार व्हायला. आता इन्फिनिटी पासून फर्स्ट मध्ये जम्प केला तर जास्त एनर्जी इमिट होणार, आणि जास्त एनर्जी म्हणजे कमी वेव्हलेंथ, हे माहिती आहे ना तुम्हाला, बरोबर आहे ना. हे बघा, लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे वेव्हलेंथ आपल्याला जास्त पाहिजे, वेव्हलेंथ जास्त पाहिजे म्हणजे एनर्जी कमी पाहिजे रे. एनर्जी कमी पाहिजे म्हणजे इन्फिनिटी पासून फर्स्ट मध्ये जम्प करायला पाहिजे का सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करायला पाहिजे. सेकंड टू फर्स्ट जम्प करायला पाहिजे. लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, म्हणजे कधी विसरत नाही. वेव्हलेंथ जास्त म्हणजे एनर्जी कमी.
एनर्जी कमी प्रोड्यूस होण्यासाठी लगतच्या ऑर्बिट मधून जम्प करायला पाहिजे, कारण जेवढं तुम्ही जास्त बाहेरच्या ऑर्बिट मधून जम्प करणार तेवढी जास्त एनर्जी लिबरेट होणार. लक्षात येत आहे? मग फर्स्ट ऑर्बिट मध्ये जम्प करायचं आहे म्हणजे लॉंगेस्ट वेव्हलेंथ इमिट व्हायला सेकंड मधून फर्स्ट मध्ये जम्प करायला पाहिजे. ओके, फॉर लॉंगेस्ट वेव्हलेंथ इथं पी इज इक्वल टू 1च येणार आहे आणि एन इज इक्वल टू काय येणार आहे, 2 येणार आहे. त्याच्यामुळं 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय 2 स्क्वेअर, म्हणजे हे येणार आहे आर इन ब्रॅकेट 1 बाय 1 मायनस 1 बाय 4, म्हणजे हे येतं 4 मायनस 1 दॅट इज 3 बाय 4. सो लॅम्बडा लॉंगेस्ट येतं, लॉंगेस्ट वेव्हलेंथ रेसिप्रोकल घ्यावा लागेल ना, 4 बाय 3 आर, आर डिनॉमिनेटरला जाणार 4 बाय 3 आर. सो लायमन सिरीजची लॉंगेस्ट वेव्हलेंथ येते 4 बाय 3 आर. आता ही व्हॅल्यू जर काढायची झाली 4 बाय 3, 1 बाय आर ची व्हॅल्यू देखील एक लक्षात ठेवा, ती तुम्हाला अनेक वेळेला लागते. 1 बाय आर ची व्हॅल्यू, तर 1 बाय आर ची व्हॅल्यू असते 911 अँगस्ट्रॉम, अँगस्ट्रॉम मध्ये डायरेक्टली 1 बाय आर ची व्हॅल्यू 911 अँगस्ट्रॉम असते. ओके, त्याच्यामुळं हे जर कॅल्क्युलेशन केलं 4 बाय 3 इंटू 911, 4 by 3 into 911. तर साधारणपणे 1214 येतं लॅम्बडा लॉंगेस्ट. आता ही व्हॅल्यू काय लक्षात ठेवायची गरज नाहीये, 1214 किंवा 1215 अँगस्ट्रॉम येते. आता मला सांगा 1215 अँगस्ट्रॉम ही जी वेव्हलेंथ आहे ती फिजिबल रिजन मध्ये आहे का, किंवा पुढची त्याची लॉंगेस्ट वेव्हलेंथ किंवा फर्स्ट लाईन काढली ना, आता काढूया शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढूया, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, आणि मग कुठल्या रिजन मध्ये येते ते पण बघूया. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, shortest wavelength of the Lyman series. शॉर्टेस्ट वेव्हलेंथला दुसरा वर्ड आहे सिरीज लिमिट असं म्हटलं जातं, सिरीज लिमिट. त्याच्यामुळे हे काही वर्ड तुम्हाला रिवाइज करून व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल, कारण कुठल्याही सिरीजची सिरीज लिमिट किंवा फर्स्ट लाईन विचारलं जातं. मग आता काही वेळेला लक्षातच राहत नाही की सिरीज लिमिट म्हणजे नेमकं काय आणि फर्स्ट लाईन म्हणजे काय. तर फर्स्ट लाईन म्हणजे लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि सिरीज लिमिट म्हणजे शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, हे कुठेतरी लिहून ठेवा जर, की ज्याच्यामुळे ते तुम्हाला रोज बघता येईल आणि ते लक्षात राहील. आता शॉर्टेस्ट वेव्हलेंथ कमी क्रिएट व्हायला एनर्जी जास्त पाहिजे, बरोबर आहे ना, एनर्जी जास्त पाहिजे. मग आता काय येणार आहे, पी इज इक्वल टू 1 येणार आणि एन इज इक्वल टू काय होणार आहे, जेवढं जास्त आउटर ऑर्बिट मधून जम्प करता येईल तेवढं जम्प करावं लागेल. त्याच्यामुळे आता येणार आहे एन इज इक्वल टू इन्फिनिटी, आणि त्याच्यामुळं 1 बाय लॅम्बडा शॉर्टेस्ट आर इन ब्रॅकेट 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर, म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 1, फक्त आर येणार ना इथं, ओनली आर इज कमिंग. ओके, आर 1 बाय 1 स्क्वेअर मायनस 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर म्हणजे 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर 0, 1 बाय 1 स्क्वेअर म्हणजे 1, म्हणजे आर राहणार आहे. सो शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ऑफ लायमन सिरीज येणार आहे दॅट इज 1 बाय आर. ओके, आणि ही किती येते मग, 911 अँगस्ट्रॉम येते. ही कमी आहे आणि ही जास्त आहे. बघा, म्हणजे लायमन सिरीजच्या सगळ्या ज्या वेव्हलेंथ आहेत ते 911 टू 1215च्या मध्ये आहे. आता फिजिबलचा जो स्पेक्ट्रम आहे, व्हिजिबल लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती किती आहे, 3500 किंवा 4000 अँगस्ट्रॉम पासून 7500, म्हणजे 4000 पेक्षा या सगळ्यात कमी वेव्हलेंथ आहे. आणि 4000 पेक्षा कमी वेव्हलेंथ म्हणजे व्हायलेटच्या पाठीमागचा रिजन कुठला सांगा, कुठला रिजन असतो,
UV रिजन, करेक्ट. त्याच्यामुळं लक्षात घ्या की लायमन सिरीज फॉल्स इन अल्ट्राव्हायोलेट रिजन, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो ऑल वेवलेंथ किंवा ऑल रेडिएशन्स इन Lyman series falls in ultraviolet region. लक्षात आलं का बघा? तर या पद्धतीने ही लायमन सिरीज आहे आणि या पद्धतीने आपल्याला सगळ्या सिरीज बघायचे. एक सिरीज बघितली की त्या पद्धतीने बाकीच्या सगळ्या सिरीज तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. लक्षात येते? सो लायमन सिरीज म्हणजे काय? Series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as a Lyman series. Definition लक्षात ठेवायला सोपे आहे. Series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to first orbit is called as Lyman series. Okay. लायमन सिरीज साठी पी ची व्हॅल्यू 1 येणार आहे, एन ची व्हॅल्यू 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी येणार आहे. त्याच्यामुळे बोहर्स फॉर्म्युला 1/λ इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1/(1^2 - 1/n²). लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढायला एनर्जी कमी पाहिजे. एनर्जी कमी म्हणजे लगतच्या ऑर्बिट मधून जम्प करायला पाहिजे. म्हणजे पी इज इक्वल टू 1 असेल तर एन इज इक्वल टू 2 असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं लॅमडा लॉंगेस्ट जर काढलं तर ते किती येतं? 4/3 आर येतं. दॅट इज 1215 अँगस्ट्रॉम येतं. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढायची असेल तर एनर्जी जास्त पाहिजे, कारण वेव्हलेंथ आणि एनर्जी इन्व्हर्सली असतात. वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. लक्षात घ्या, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली, त्याच्यानंतर एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे फोटॉनची एनर्जी कशावर डिपेंड असते? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त तेवढी एनर्जी जास्त, परंतु वेव्हलेंथला मात्र इन्व्हर्सली असते एनर्जी. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ क्रिएट करायची असेल तर जास्त एनर्जी तिथं पाहिजे. जास्त एनर्जी म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करायला पाहिजे, सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटमधून म्हणजे इन्फिनिटी मधून. त्याच्यामुळे लॅमडा शॉर्टेस्ट येते 1/r दॅट इज 911 अँगस्ट्रॉम. आणि या सगळ्या या व्हॅल्यू जर बघितल्या तर या युव्ही रिजन मधल्या आहेत, फिजिबल रिजन मध्ये पडतच नाही. सो ऑल वेव्हलेंथ ऑफ लायमन सिरीज फॉल्स इन अल्ट्रा व्हायोलेट रिजन, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं एक नोट लक्षात घ्या. नोट, काही वेळेला एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना एल अल्फा, एल बीटा, एल गॅमा अशा लाईन देखील दिल्या जातात. या पद्धतीने या लाईन इमिट केल्या जातात असं म्हटलं जातं. तर या लाईन इमिट करण्यासाठी ट्रान्झिशन कसं व्हावं लागेल हे देखील माहिती पाहिजे. एल अल्फा म्हणजेच काय? फर्स्ट लाईन ऑफ द लायमन सिरीज. एल बीटा म्हणजे काय येणार आहे? सेकंड लाईन ऑफ लायमन सिरीज. एल गॅमा म्हणजे काय येणार आहे? थर्ड लाईन ऑफ लायमन सिरीज. तर हे काही वेळेला एमसीक्यू मध्ये डायरेक्ट असं म्हटलेलं असतं की सेकंड लाईन ऑफ द लायमन सिरीज किंवा थर्ड लाईन ऑफ द लायमन सिरीज असे वर्डिंग असतं. तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की फर्स्ट लाईन, सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन म्हणजे इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन कुठल्या ऑर्बिटमधून कुठल्या ऑर्बिटमध्ये झालेलं असेल. तर फर्स्ट लाईन म्हणजे कसं येणार आहे? 2 मधून फर्स्ट मध्ये जम्पिंग होणार. सेकंड लाईन म्हणजे काय असणार आहे? थर्ड मधून फर्स्ट मध्ये जम्पिंग करणार. आणि थर्ड लाईन म्हणजे फोर्थ मधून फर्स्ट मध्ये जम्पिंग केलेलं असेल. ओके, असं दिलेलं असतं. म्हणजे काही वेळेला असं सांगितलं जातं की फाइंड द रेशिओ ऑफ सेकंड लाईन ऑफ द लायमन सिरीज, रेशिओ ऑफ सेकंड लाईन ऑफ लायमन सिरीज टू द थर्ड लाईन ऑफ द पाश्चन सिरीज, असं काहीतरी असू शकतं. ठीक आहे. तर फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन म्हणजे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. लायमन सिरीजची फर्स्ट लाईन म्हणजे सेकंड टू द फर्स्ट ट्रान्झिशन होणार, सेकंड लाईन म्हणजे थर्ड टू द फर्स्ट, आणि थर्ड लाईन म्हणजे काय येणार आहे? फोर्थ टू द फर्स्ट. कारण लायमन सिरीज मध्ये जम्पिंग हे फर्स्ट ऑर्बिट मध्येच फायनली व्हायला पाहिजे, कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून. ही नोट लक्षात आली का बघा? हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे फ्रॉम एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. तर लायमन सिरीज सगळ्यांना लक्षात आली का? लायमन सिरीज
आता नेक्स्ट सिरीज बघूया. नेक्स्ट सिरीज इज द बाल्मर सिरीज. ओके, नेक्स्ट इज बाल्मर सिरीज. बघा, series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to the second orbit. Okay, second orbit. बघा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन कुठल्याही आउटर ऑर्बिट मधून काय करतो, सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करतो, त्यावेळी ज्या सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इमिट होतात त्याला बाल्मर सिरीज असं म्हणायचं. सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स प्रोड्युस्ड ड्यू टू ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी आउटर ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इज कॉल्ड एज लायमन सिरीज. सो लायमन सिरीज मध्ये काय येणार आहे, P इज इक्वल टू 2 येणार आणि N ची व्हॅल्यू किती येणार मग? For Balmer series, P is equal to 2 and N is equal to 3, 4, 5 up to infinity. म्हणजे त्याच्या बाहेरचे ऑर्बिट्स. लक्षात येत आहे? So series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to second orbit is called as, okay, it is called as Balmer series. Called as Balmer series. Okay, for Balmer series P is equal to काय येणार आहे, 2 येणार. म्हणजे प्रिव्हियस ऑर्बिट, जे ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जम्प करणार आहे तो 2 येणार आणि बाकीच्या ऑर्बिटचा नंबर किती येणार, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी. ओके, मग याच्यासाठी आता बोहर्स फॉर्म्युला काय येणार बघा. बोहर्स फॉर्म्युला पाठीमागच्या सिरीज प्रमाणे सगळं करायचं आहे. ओके, सो फॉर पाल्मर सिरीज बोहर्स फॉर्म्युला येणार आहे 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू R इन ब्रॅकेट 1 बाय P स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस 1 बाय N स्क्वेअर. So this is the Bohr's formula where N is equal to 3, 4, 5 up to infinity. त्याचबरोबर याच्यामध्ये फर्स्ट लाईन आणि सिरीज लिमिट म्हणजे लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काय येणार बघा. फर्स्ट लाईन ऑफ दी बाल्मर सिरीज किंवा त्याला काय म्हणतो आपण, लॉंगेस्ट वेव्हलेंथ असं म्हणतो. लॉंगेस्ट वेव्हलेंथ, लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजेच फर्स्ट लाईनची वेव्हलेंथ. फर्स्ट लाईन, बाल्मरची फर्स्ट लाईन. ओके, त्याला काय म्हणतो आपण, बी अल्फा असं म्हणतो किंवा अल्फा लाईन असे म्हणतो. अल्फा लाईन, ठीक आहे. तर लॉंगेस्ट वेव्हलेंथ इमिट होण्यासाठी पी ची व्हॅल्यू तर 2च आहे. प्रिव्हियस ऑर्बिट कुठल्या ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे, तो सेकंड ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे. कितव्या ऑर्बिट मधून, N इज इक्वल टू किती येणार, लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे एनर्जी कमी पाहिजे. एनर्जी कमी पाहिजे म्हणजे ऍडजस्टंट ऑर्बिट मधून जम्प करायला पाहिजे, थर्ड ऑर्बिट. त्याच्यामुळे 1 बाय लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार बघा, R इन ब्रॅकेट 1 बाय 2 स्क्वेअर मायनस 1 बाय 3 स्क्वेअर. That is R in bracket 1 by 4 minus 1 by 9. So 1 by lambda is equal to 9 minus 4 means 5. 5 R by, okay, 9 4s are 36. 1 by lambda is equal to 5R by 36 and therefore lambda चा फॉर्म्युला येणार आहे 36 by 5R. म्हणजे 36 by 5 इंटू 911 आता केलं अँगस्ट्रॉम. 36 by 5 इंटू 911 केलं तर ही वेव्हलेंथ येते 6559 अँगस्ट्रॉम. ओके, 6559 अँगस्ट्रॉम. दिस इज द लॉंगेस्ट वेव्हलेंथ. तसंच शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढूया. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ,
शॉर्टेस्ट वेव्हलेंथ म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सिरीज लिमिट असं म्हणतो. सिरीज लिमिट. ओके, सिरीज लिमिट म्हणजे लास्ट सिरीज लिमिट. सिरीज लिमिट फक्त आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे. तर सिरीज लिमिट प्रोड्यूस व्हायला, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ प्रोड्यूस व्हायला कुठल्या ऑर्बिटमध्ये जम्प करायला पाहिजे, सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प करायला पाहिजे. कुठून? इन्फायनाइट ऑर्बिट मधून, n इज इक्वल टू इन्फिनिटी मधून. त्याच्यामुळं 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/2 स्क्वेअर मायनस 1/∞ स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, हे r/4 येणार. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू 4/r म्हणजेच काय येणार आहे, 4 × 911. ओके, सो हे येतं 3644 अँगस्ट्रॉम. आता बघा, फिजिबल लाईटची जी वेव्हलेंथ आहे, फिजिबल लाईटची वेव्हलेंथ ती साधारणपणे 3600 पासून 7500 पर्यंत आहे. म्हणजे लायमेनच्या सगळ्या, कारण शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढली, बाकीच्या सगळ्या वेव्हलेंथ याच्यामध्येच असणार आहेत. लॉंगेस्ट पेक्षा जास्त वेव्हलेंथ कुठलीच नसणार आहे बाल्मर सिरीज मधली, किंवा शॉर्टेस्ट पेक्षा कुठलीच कमी नसणार आहे. त्याच्यामुळं बाल्मर सिरीज जी आहे ती काय होते, फिजिबल रिजन मध्ये फॉल होते. ओके, so spectral lines in Balmer series falls in feasible region मध्ये या सगळ्या वेव्हलेंथ फॉल होणार आहेत. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा इथं नोट काय लक्षात ठेवायची आहे, तर बाल्मर सिरीजची अल्फा लाईन, बीटा लाईन, गॅमा लाईन म्हणजे काय, तर अल्फा लाईन म्हणजे काय असणार आहे, ट्रान्झिशन कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये होणार सांगा जरा. ट्रान्झिशन कुठून कुठं व्हायला पाहिजे अल्फा लाईनला? अल्फा लाईन साठी अल्फा म्हणजे फर्स्ट लाईन 3 to 2. ओके, बरोबर आहे ना, 3 to 2 ट्रान्झिशन. बीटा लाईन म्हणजे काय व्हायला पाहिजे सांगा, ट्रान्झिशन कुठून कुठं व्हायला पाहिजे? 4 to 2, करेक्ट आहे ना. आणि गॅमा लाईन म्हणजे 5 to 2. या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो बाल्मर सिरीजच्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत त्या व्हिजिबल रिजन मध्ये फॉल होतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सिरीज ऑफ स्पेक्ट्रल लाईन या पद्धतीनं सगळं रिपीट होणार आहे. Next series of spectral line, third, is the Paschen series. Paschen series. Okay, तर Paschen series म्हणजे काय? Series of spectral lines. Series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to third orbit. Okay, is called as Paschen series. Is called as Paschen series. Series of spectral lines produced due to transition of electron from any outer orbit to third orbit is called as Paschen series. Okay, तर बघा, for Paschen series,
इथं पी ची व्हॅल्यू काय येणार आहे 3, कारण थर्ड ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे, आणि एन ची व्हॅल्यू काय असणार आहे 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. त्याच्यामुळे बोहर्स फॉर्म्युला फॉर पाश्चन सिरीज काय येणार बघा. बोहर्स फॉर्म्युला फॉर पाश्चन सिरीज, बोहर्स फॉर्म्युला फॉर पाश्चन सिरीज येणार 1/λ इज इक्वल टू 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/p² म्हणजे 1/3² मायनस 1/n². सो दिस इज द बोहर्स फॉर्म्युला फॉर द पाश्चन सिरीज. याच्यावरून याची देखील लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ काढूया. लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजे पुन्हा एकदा लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजे काय असतं, इट इज द फर्स्ट लाईन. लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजेच फर्स्ट लाईन. ठीक आहे. तर फर्स्ट लाईन साठी पी नेहमीप्रमाणे 3 येणार आहे, परंतु n इज इक्वल टू काय येणार आहे 4. फर्स्ट लाईन साठी p इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, and therefore 1/λ is equal to r in bracket 1/3² minus 1/4² येणार आहे. That is r in bracket 1/9 minus 1/16. Okay, so r 16 minus 9 म्हणजे किती येणार आहे 7 divided by 16 into 9 म्हणजे किती येतं 144 येतं ना, 144. So lambda longest wavelength of this series येणार आहे 144/7r. बरोबर आहे ना, 144/7r. इथं बाय मिस्टेक 5r/36 झालं, हे 5/36r येणार. r डिनॉमिनेटरलाच येईल. सॉरी, बरोबर आहे, सॉरी लॅम्बडाची व्हॅल्यू करेक्ट आहे, सॉरी. ओके. 144 बाय काय येणार आहे 7r. सो दिस इज द लॉंगेस्ट वेवलेंथ. आणि याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर 144 डिवायडेड बाय 7 इंटू 911 तर 18,740 येतं. 18,740 अँगस्ट्रॉम. आता 18,000 म्हणजे फिजिबल रिजनच्या पुढे आहे, हा म्हणजे इन्फ्रारेड येणार आहे लॉंगेस्ट वेवलेंथ. शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायचं झालं, शॉर्टेस्ट वेवलेंथ ओके, तर शॉर्टेस्ट वेवलेंथला पी आपल्याला 3 घ्यावं लागेल आणि n इज इक्वल टू काय घ्यावं लागेल इन्फिनिटी घ्यावं लागणार आहे. ओके, अँड देअरफॉर 1/λ शॉर्टेस्ट इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/3² मायनस 1/∞², म्हणजेच काय येणार आहे r/9 येणार. सो शॉर्टेस्ट वेवलेंथ येणार आहे लॅम्बडा शॉर्टेस्ट इज इक्वल टू 9/r. ओके, तर ही जी वेवलेंथ येते ती किती येते 9 इंटू 911. ओके, 8199 येते, 8199 अँगस्ट्रॉम. आता बघा, पाश्चन सिरीजची कमीत कमी वेवलेंथ आलेली आहे 9199 अँगस्ट्रॉम आणि मॅक्सिमम आलेली आहे, लॉंगेस्ट वेवलेंथ आलेली आहे 18740. म्हणजे आणि फिजिबल रिजन कुठपर्यंत असतो 7500 अँगस्ट्रॉम पर्यंत असतो. त्याच्या पुढच्या सगळे वेवलेंथ आहेत, म्हणजे रेडच्या पुढच्या सगळ्या वेवलेंथ आहेत. सो देअरफॉर दिस रिजन लाइज इन इन्फ्रारेड रिजन. सो पाश्चन सिरीज lies in infrared region. Okay, so this is the Paschen series. लक्षात आले का बघा, पाश्चन सिरीज खूप इझी आहे. पुन्हा एकदा इथं देखील फर्स्ट लाईन ऑफ द पाश्चन सिरीज, सेकंड लाईन ऑफ लायमन सिरीज, थर्ड लाईन ऑफ द पाश्चन सिरीज वगैरे वगैरे जर सांगितलं तर ते तुम्हाला डिसाईड व्यवस्थित करता आलं पाहिजे.
कुठलाही क्वेश्चन त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो. ट्रान्झिशन कुठल्या ऑर्बिट मधून कुठल्या ऑर्बिट मध्ये होणार हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. पुन्हा एकदा इथं नोट लक्षात घ्या. पाश्चन सिरीज. ओके, फर्स्ट लाईन ऑफ पाश्चन. ओके, म्हणजे काय होणार आहे, ट्रान्झिशन कुठून कुठं होणार आहे. फर्स्ट लाईन मध्ये पाश्चन म्हणजे थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे, फोर्थ मधून थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे, किंवा थर्ड लाईन ऑफ पाश्चन असं जर क्वेश्चन मध्ये सांगितलं. थर्ड लाईन ऑफ पाश्चन म्हणजे आता थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे, 4 मधून थर्ड मध्ये फर्स्ट, 5 मधून थर्ड मध्ये सेकंड, म्हणजे 6 मधून थर्ड मध्ये जम्प करायला पाहिजे, तरच थर्ड लाईन ऑफ पाश्चन इमिट होणार आहे. लक्षात आलं, हे देखील लक्षात ठेवा.